आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू उशीर माफी अर्ज. जेव्हा आपण रेस्टोरेशन अर्ज बघितला या अगोदर त्या व्हिडिओमध्ये, तर जर आपल्याला रेस्टोरेशन अर्ज दाखल करण्यासाठी जर 30 दिवसाच्या पलीकडे वेळ झालेला असेल तर 30 दिवसाचा लिमिटेशन पिरियड असतो. जेव्हा डिसमिसल इन डिफॉल्टचा ऑर्डर होतो कोर्टाद्वारे, तर त्याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला रेस्टोरेशनचा अर्ज फाईल करायचा असतो. पण जर तो क्रॉस झाला, तर आपल्याला लिमिटेशन क्रॉस झाली तर आपल्याला उशीर माफी अर्जसुद्धा रेस्टोरेशन अर्जासोबत लावायचा असतो. तर त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवते, ते बघून घ्या. तिथे कोर्टाचं नाव येणार आहे वरती आणि मग ते अर्जदार आणि विरुद्ध सामनेवाले असं लिहायचं आहे. तोच एक मुद्दा तोच असणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते फॉर्मॅट कसा असणार आहे उशीर माफ होण्यासाठीचा अर्जाचा. तर तुम्ही बघू शकता. कंटेंट तेच असणार आहे, रिझन तेच असणार आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे रेस्टोरेशन अर्ज फाईल करताना. घेतलं ना आपण. बस दॅट्स इट. असाच अर्ज असणार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला आणखी कशाचा फॉर्मॅट पाहिजे तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल.